नमस्कार. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामधून एम.ए. शिक्षणशास्त्र या अभ्यासक्रमाला शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आज आपण घेऊन आलेलो आहोत. सत्र 4 मध्ये एज्युकेशन 613 या पेपरमध्ये संशोधन कार्यकृती आपल्याला द्यावी लागते आणि त्यासाठी मार्गदर्शक सूचना या दिलेल्या आहेत. पहिली जी मार्गदर्शक सूचना आहे ते आपण समजून घेऊया. एम.ए. शिक्षणशास्त्र संशोधन अहवालाविषयीच्या मार्गदर्शक सूचना. एम.ए. शिक्षणशास्त्राच्या विद्यार्थ्यांना संशोधन अहवाल सादर करावा लागतो. प्रत्येक अभ्यास केंद्रावर संशोधन अहवालाची गुणवत्ता सर्व ठिकाणी सारखी यावी या दृष्टीने काही मार्गदर्शक सूचना पुढे दिलेल्या आहेत. आता संशोधन अहवाल टंकलेखन म्हणजे टायपिंग आणि बांधणी कशी करायची याविषयी सविस्तर माहिती या ठिकाणी दिलेली आहे. शोध निबंध अहवालाची टंकलिखित पृष्ठसंख्या, टंकलेखनाचे नियम, बांधणी व अहवाल जमा करणे याबाबतची माहिती दिलेली आहे. आता टंकलेखन नियम काय आहेत बघा. कागदाच्या दोन्ही बाजूने टंकलेखन करावे. कागदाच्या डाव्या बाजूला 2 इंच व इतर बाजूंना वर खाली उजवा 1 इंच समास सोडला पाहिजे. पुढे सर्व माहिती दुहेरी ओळीत असावी. चौथा जो आहे तो मराठी फॉन्टचा जो आकार आहे, मराठी फॉन्टचा आकार हा 14 वापरावा. उपशीर्षकांसाठी 16 तर शीर्षकांसाठी 18 आकार ठेवावा. पुढं 5वा नियम आहे, इंग्रजीसाठीचा जो फॉन्ट आहे तो 12 असावा, रोमन असावा. उपशीर्षकासाठी 14 तर शीर्षकांसाठी 16 आकार ठेवावा. आकृत्या व कोष्टकातील संख्या अंकात असावी. मराठी फॉन्टचा आकार फॉन्ट सॉफ्टवेअरनुसार बदलतो म्हणून फॉन्ट आकार मार्गदर्शन ठरवून द्यावी. आता अहवालामध्ये जे पृष्ठ असतील किंवा जे पानं असतील त्यांना आता क्रमांक द्यायचे आहेत. ते क्रमांक कसे द्यायचे तर याविषयी सविस्तर माहिती आता आपण घेऊ. प्रथम भागातील पृष्ठ म्हणजे मुखपृष्ठ, प्रतिज्ञापत्र, प्रमाणपत्र, ऋणनिर्देश, अनुक्रमणिका यांना पृष्ठ क्रमांक रोमन अंकात द्यायचे. नंतर अहवाल लेखनातील पहिल्या प्रकरणापासून परिशिष्टापर्यंत पृष्ठ सलग क्रमांक द्यावे. अनुक्रमणिकेत कोष्टकांची यादी, कोष्टक म्हणजे टेबल, आलेख, आकृत्यांची यादी, कोष्टकांची व आलेखांच्या आकृत्यांची यादी या प्रकरणी तपशीलांतर असावी. यादी प्रकरण योजनेच्या तपशीलांतर असावीत असं यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतर आहे आकृत्या, आलेख, कोष्टक यांच्याबाबत वापराच्या सूचना काय आहेत. एक अहवाल प्रत्येक कोष्टक, आलेख व आकृती नाव आणि क्रमांक द्यावयाचा असतो. कोष्टकाचे नाव, कोष्टक आणि आकृती नाव आकृती खाली द्यावे. क्रमांक त्या प्रकरण निहाय द्यावे. उदाहरणार्थ प्रकरण 1 मध्ये आकृती असल्यास 1.1 असा क्रमांक द्यावा. पहिला 1 प्रकरण आहे, दुसरा 1 हा आकृती क्रमांक आहे. आलेख काढताना वापरलेल्या प्रमाणाचा उल्लेख करणं आवश्यक आहे. आलेखाचा अवाजवी वापर टाळा आणि अनुक्रमणिकेत कोष्टकांची यादी द्या. आता पुढची सूचना आहे, कोष्टकांची यादी प्रकरण योजनेच्या तपशिलानंतर असावी. ह्या सगळ्या सूचना नीट लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आता ह्याच्यामध्ये संशोधन अहवाल ज्यावेळेस आपण तयार करतो त्यावेळेस त्याची अनुक्रमणिका कशी असावी त्या संदर्भात 4 नियम आहेत. एक, अहवालातील 3ही विभागांचा अनुक्रमे समावेश करायचा आहे. त्यानंतर पहिल्या विभागात मुखपृष्ठ ते अनुक्रमणिका असली पाहिजे. दुसऱ्या विभागात 1 ते 5 कोष्टके, प्रकरण कोष्टके, आलेख, आकृत्या, संदर्भ सूची एपीए पद्धतीने द्यावी. अनुक्रमणिकेत पृष्ठांचा उल्लेख असलाच पाहिजे, म्हणजे अनुक्रमे पान नंबर असले पाहिजे. आता संशोधन अहवाल सादर करत असताना कोणत्या सूचना आहेत त्याची माहिती. जे मुख्य पृष्ठ असतं त्या सोबत नमुन्याप्रमाणे असावा. प्रमाणपत्रावर योग्य जागी संशोधन मार्गदर्शनाच्या सह्या असल्याच पाहिजेत, अन्यथा अहवाल स्वीकारण्यात येणार नाही. संशोधन अहवाल मूल्यमापनासाठी ती ऑनलाईन पद्धतीने जमा करावा लागणार आहे. महत्त्वाच्या सूचना, संशोधन मार्गदर्शकाचे मार्गदर्शन पत्राद्वारे किंवा समक्ष भेटल्याचे प्रमाणपत्र देण्यात यावे. त्यावर मार्गदर्शकाची सही असली पाहिजे. तक्ता संशोधन अहवाल परिषद देण्यात यावा. संशोधन अहवालात लेखनाच्या अंतर्गत संदर्भ देण्यात यावेत. ते संदर्भ ग्रंथसूचीत देण्यात यावेत. विद्यार्थ्यांचे संशोधन कार्य समाधान नसेल तर संशोधन मार्गदर्शन प्रबंधावर स्वाक्षरी देऊ नये, प्रबंध स्वीकारू नयेत. एकाच अभ्यास केंद्रावर भिन्न अभ्यास संशोधन अहवालात साम्य असणारी पृष्ठे विद्यार्थ्यांच्या अहवालात आढळली तर प्रबंध विद्यापीठाकडून नाकारण्यात येईल. अशा प्रकारच्या अत्यंत महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी आपल्यासाठी मी घेऊन आलोय. जर तुम्हाला प्रबंध अप्रूव्ह करायचा असेल तर तुम्हाला या सगळ्या सूचनांचं पालन करून तुमचा प्रबंध ऑनलाईन अपलोड करावा लागणार आहे आणि तो ऑनलाईन अपलोड कसा करायचा हे पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तोपर्यंत व्हिडिओ पहा,
प्रबंध तयार करा आणि प्रबंध अपलोड करण्याची शेवटची तारीख ही 30 तारीख आहे. त्याच्यामुळे 2 दिवसात तुम्हाला प्रबंध बनवायचा आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.